व्हिडिओमध्ये जास्त वयाच्या स्त्रियांनी सुंदर आणि स्मार्ट दिसण्यासाठी कुठल्या प्रकारचे ड्रेस निवडावे याबद्दल आपण काही टिप्स बघणार आहोत। तर व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी, माझ्या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी लाईफस्टाईल, फॅशन, ब्युटी, मेकअप अशा बऱ्याच साऱ्या सब्जेक्टवर व्हिडिओ हे घेऊन येत असते। जर तुम्हीही यामध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। मित्रांनो, आपण 25 ते 35 वयामध्ये कुठल्याही प्रकारचे ड्रेसेस हे वेअर केले, कुठल्याही कलर्सचे ड्रेसेस हे वेअर केले तरीही आपला लुक हा सुंदरच दिसतो। बट जसं जसं आपलं वय हे वाढत जातं तसा तसा आपला लुक मध्ये चेंजेस होत जातात आणि त्यावेळेस काय होतं, बऱ्याच साऱ्या बायकांचा गोंधळ उडतो। खूप मोठं कन्फ्युजन होतं की आपण कुठल्या प्रकारचे ड्रेसेस वेअर करावे, कुठल्या कलर्सचे ड्रेसेस हे वेअर करावे, असा गोंधळ उडतो। आणि त्यामुळे त्या लेडीज काय करतात की शॉप मध्ये गेल्यावर त्यांचा तेवढा वेळही जातो आणि खूप कन्फ्युजन मध्ये असतात। त्याचबरोबर काही महिलांचे वय हे वाढलेले असले तरीही त्या एकदम फिट असतात, त्यामुळे त्यांना कुठलाही ड्रेस वेअर केला तरी तो छानच दिसतो। बट काही महिलांचं काय असतं की वाढत्या वयानुसार त्यांचं वजन हे वाढलेलं असतं आणि पोटही वाढलेलं असतं। तर ज्यांचे वजन वाढलेले आहे आणि ज्यांचं वय हे जास्त आहे त्यांनी शक्यतो ड्रेसेस निवडताना टाईट कपडे किंवा हलक्या फॅब्रिकचे जे कपडे असतात ते अवॉइड करा। त्याने काय होतं की त्यांचा लुक हा त्यामध्ये अजिबातच चांगला वाटत नाही। काय होतं की आपलं वय हे वाढलेलं असतं, त्याचबरोबर आपण हेवी वेटचा असतो, त्यामुळे जर आपण टाईट कपडे घातले तर त्यामध्ये आपला पोटाचा भाग हा दिसून येतो किंवा आपलं जे फॅट असतं ते व्हिजिबल होतं आणि त्यामुळे आपल्याला एक चांगला लुक मिळत नाही। आता त्याचबरोबर ड्रेसेस निवडताना तुम्ही पातळ फॅब्रिकचे ड्रेसेसही अवॉइड करा। पातळ फॅब्रिकच्या ड्रेसेस मध्ये काय होतं की आपलं पोट हे दिसून येतं, त्याचबरोबर आपलं ज्या ज्या भागातलं फॅट हे वाढलेलं आहे तेही दिसून येतं। आता ड्रेसेस निवडताना तुम्ही कुर्ती विथ प्लाझो, हाय नेक, बोट नेक किंवा फुल स्लीव्हचे असे ड्रेसेस निवडा, ते तुमच्यावरती खूप खुलून दिसतील आणि असे ड्रेसेस हे प्रत्येक एज ग्रुपला देखील सूट होतात। तुम्हाला रेअर फॅब्रिक मध्ये कम्फर्टेबल वाटत असेल तर तुम्हाला खादी, कॉटन, लिनन अशा प्रकारचे जे ड्रेसेस आहे ते खूपच स्टायलिश आणि सुंदर दिसतील। त्यामुळे तुम्ही शक्यतो कॉटन, खादी, लिनन अशा प्रकारचे ज्या कुर्तीज आहे, ड्रेसेस आहे ह्या निवडू शकता। यावर तुमचा लुक सगळ्यांमध्ये नक्कीच उठून दिसेल आणि त्यामध्ये तुमचं वयही जास्त दिसून येणार नाही। आता जर तुम्हाला ब्राईट कलरचे ड्रेसेस हे आवडत असतील तर तुम्ही काय करा, मिनिमम वर्कचे ड्रेसेस निवडा। जर तुम्हाला हेवी वर्कचे ड्रेसेस हे आवडत असतील तर त्यामध्ये त्या ड्रेसचा कलर आणि वर्क हे एकाच शेडचं किंवा एकाच कलरचं असायला हवं। किंवा तुम्हाला जर एखाद्या फंक्शनसाठी हेवी वर्कचा ड्रेस निवडायचा असेल तर तुम्ही काय करा, हेवी वर्क मध्ये तुम्ही पेस्टल कलर हे चूज करा किंवा तुम्ही फेंट कलर चूज करा। त्यामध्ये तुमचा लुक सुंदर, सोबर आणि क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल। आता त्याचबरोबर लॉंग फ्लेअर कुर्ती देखील तुम्ही घालू शकता। जर तुम्हाला पोट असेल तर लॉंग फ्लेअर कुर्तीमध्ये तुमचं पोट देखील हाईड होईल। तसेच मैत्रिणींनो, तुम्ही पॅन्ट सोबत शॉर्ट कुर्ती न घालता लॉंग कुर्ती वेअर करा, त्यामध्ये तुमचा लुक खूपच सुंदर दिसेल। आता तुम्ही पॅन्ट सोबत जर शॉर्ट कुर्ती वेअर केली तर त्यामध्ये तुमचा लुक हा बुटका दिसेल आणि त्यामध्ये तुम्ही जाड असल्यासारखं दिसून याल। त्यामुळे शक्यतो तुम्ही जेव्हा पॅन्ट सोबत कुर्ती वेअर कराल तर लक्षात घ्या ती ए लाईन छान अशी लॉंग कुर्ती असायला हवी। बरोबर डेली वेअर साठी अशा ट्रेंडी इक्कत प्रिंटच्या कुर्ती देखील तुम्हाला खूप सुंदर दिसतील। आजकाल मार्केटमध्ये अशा इक्कतच्या वेगवेगळ्या प्रिंटच्या कुर्तीज ह्या अवेलेबल झाल्या आहेत, तर तुम्ही अशा प्रकारे इक्कत प्रिंटच्या कुर्ती देखील वेअर करू शकता। तर त्याचबरोबर आजकाल मार्केटमध्ये भरपूर साऱ्या फ्रॉक स्टाईल कुर्ती किंवा लॉंग फ्लेअर कुर्ती देखील आहेत, त्यामध्ये अनारकली पॅटर्न, आलिया पॅटर्न अशा प्रकारच्या भरपूर साऱ्या कुर्तीज ह्या अवेलेबल आहे। त्याचबरोबर ए लाईन पॅटर्न कुर्ती हे तुमच्यावरती खूपच सुंदर आणि सोबर दिसतील। अशा प्रकारच्या कुर्तीज देखील तुम्ही वेअर करू शकता। बऱ्याच साऱ्या लेडीज काय करतात की तेच पॅटर्न वेअर करतात किंवा
तेच तीच फॅशन करतात. म्हणजेच काही लेडीज काय करतात की कुर्तीवरती अजूनही लेगिन्स वापरतात. आता लेगिन्स ही ओल्ड फॅशन झाली आहे आणि त्याचा तितकासा ट्रेंडही नाही. आजकाल मार्केटमध्ये भरपूर साऱ्या पॅन्ट्स ह्या अवेलेबल आहेत. त्यामध्ये प्लाझो पॅन्ट, स्ट्रेट पॅन्ट अशा प्रकारचे जे बॉटम आहेत ते तुम्ही स्टाईल करू शकता. त्यामध्येही तुमचा लुक मॉडर्न आणि क्लासी नक्कीच दिसेल. तुम्ही फिट असाल, मॉडर्न असाल तर तुम्हाला ट्रॅडिशनल वेअर पासून तर वेस्टर्न वेअर पर्यंत कुठलंही आउटफिट हे सुंदरच दिसेल. तर तुम्ही कुठलंही आउटफिट हे ट्राय करू शकता. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ड्रेसेस हे निवडता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही शक्यतो स्लीवलेस किंवा शॉर्ट जे ड्रेस असतात स्लीव्सचे ते अवॉइड करा. त्याने काय होतं, जर तुमचे दंड हे मोठे असतील तर काय होईल की त्यामध्ये तुमचं फॅट हे विजिबल होईल. त्यामुळे शक्यतो तुम्ही काय करा, फुल स्लीव्स कुर्ती किंवा 3/4 किंवा एल्बो कुर्ती ज्या असतात त्या निवडा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही ड्रेसेस निवडता तेव्हा तुमचं वय जास्त असेल किंवा तुम्ही हेवी वेटच्या असाल तर तुम्ही काय करा, कुर्तीज असतात त्यांचा नेक हा बोट नेक बघा किंवा तुम्ही व्ही नेकच्या ज्या कुर्तीज आहेत त्याही वेअर करू शकता. पण त्यामध्येही तुम्ही काय करू शकता की जो नेक असतो तो थोडासा पसरट तुमच्या कुर्तीचा असायला हवा. त्याने काय होतं की आपले जे कॉलर बोन असतात ते व्हिजिबल होतात आणि त्यामध्ये आपल्याला एक स्लिम लुक मिळतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही जेव्हा ड्रेसेस हे चूज कराल तेव्हा व्ही नेकचे ड्रेस हे निवडा. तर फ्रेंड्स, ह्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत, ह्या फॉलो करून जर तुम्ही ड्रेसेस निवडले तर ड्रेसमध्ये तुम्ही नक्कीच सुंदर आणि क्लासी दिसाल. तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. थँक्यू एव्हरीवन.